सर्वांना रामकृष्ण हरी, जय श्रीराम. बघा, बोर्डावरती तुम्हाला एक थॉट दिसतोय आणि त्याचा मीनिंग मराठीतून मी दिलेला आहे. मला आज तुम्हाला या थॉटच्या माध्यमातून सांगायचंय की या सृष्टीला चालवणारी पहिली, प्रथम आणि शेवटची म्हणजे स्टार्ट पासून एंड पर्यंत कोणती अशी शक्ती आहे की त्या शक्तीने सूर्यप्रकाश देतोय, वारं वाहतोय, अग्नी प्रज्वलित होतोय आणि हे पंचमहाभूते काम करताय आणि त्या पंचमहाभूतेच्या माध्यमातून या सृष्टीची देवाणघेवाण होते. तर ते सत्य आहे. कारण भगवंत आपण पाहिलाय का? नाहीये. आपण ऐकून आहात की भगवंताच्या वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना आपण बघताय, आपण पुस्तकांमध्ये वाचताय आणि मूर्तिकाराला थँक्यू म्हणावं लागेल. कारण की मूर्तिकाराचं अभिनंदन करावं लागेल की त्याची जी कन्सेप्ट होती मूर्तीची आणि भगवान परमात्माचे ते शक्तिशाली स्वरूप जाणून त्यांनी 2 हाताचा भगवान, 4 हाताचा भगवान, वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या बनवल्या आणि त्या मूर्तींच्या माध्यमातून भगवान परमात्मा किती शक्तिशाली आहे, म्हणजे सत्याचं स्वरूप कसं आहे त्या मूर्तीच्या माध्यमातूून आपल्याला दाखवलं गेलं. आणि खरोखर आज मूर्तिपूजा आहे म्हणून आपण हो असे हनुमंतरायात, असे भगवान विश्वनाथ आहेत, असे भगवान विष्णू आहेत, अशी आदिमाया शक्ती आहे, असे वेगवेगळ्या प्रकारे मूर्त्या बघून आपण खूप इमोशनल होतात आणि आपण देवाला मानतात किंवा आपल्याला ते मूर्तीकडे बघून समाधान वाटतं. अंतिम फक्त आणि फक्त सत्तेच आहे. त्या सत्याच्या आधारावरती हे सगळं विश्व, हे पूर्ण ब्रह्मांड चाललेलं आहे. आणि जर ईश्वर जर तुम्हाला खरंच बघायचं असेल, अनुभवायचा असेल, तर निसर्गासारखा दुसरा भगवंत कोणता नाहीये. माणसाने जरी त्याच्या संकल्पनेद्वारे, त्याच्या थेरीद्वारे जरी बाकीच्या गोष्टी मांडल्या असतील, आपली सगळ्यांची आस्था विश्वास आहे. आपण आपल्या विवेकाप्रमाणे, बुद्धीप्रमाणे, भक्तीप्रमाणे आपण विश्वास ठेवतात आणि ठेवला पण पाहिजे. मला एकच सांगायचंय की सत्य किती महान शक्तिशाली आहे. मी पहिलं थॉट वाचून दाखवतो, आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. ओके. द अर्थ इज सपोर्टेड बाय द पॉवर ऑफ ट्रूथ. It is the power of truth that makes the sun shine and winds blow. Indeed, all things rest upon the truth. पृथ्वी सत्याच्या सामर्थ्याने आधारलेली आहे. ही सत्याची शक्ती आहे ज्यामुळे सूर्य प्रकाशतो आणि वारा वाहतो. खरंच सर्व गोष्टी सत्यावर अवलंबून असतात. म्हणजे सूर्य कुणामुळे प्रकाश देतो? तर सूर्य त्या भगवान परमात्मामुळेच प्रकाश देतो. चंद्र कुणामुळे शीतलता देतो, प्रकाश देतो? तर त्या भगवान परमात्मामुळे. वारा कुणामुळे वाहतो? कारण की सत्याच्या पलीकडे कोणताही ईश्वर नाहीये. कारण मी बोलताना नेहमी सांगतो, जे सत्य आहे त्या सत्याच्या पलीकडे दुसरी कोणतीही शक्ती नाहीये. सत्याच्या सामर्थ्याने पृथ्वीला धरून ठेवलेला आहे. कारण पृथ्वीचा अभ्यास करणं एवढं सोपं आहे का? पृथ्वीचं माप घेणं एवढं सोपं आहे का? पृथ्वीची खोलीचं माप घेणं एवढं सोपं आहे का? जरी मी दुर्बीण, टेक्निक वगैरे वगैरे, मोठे मोठे कॅमेरे, जरी सगळ्या गोष्टी उपलब्ध झालेल्या असतील, टेक्निकनं, संशोधन, सायन्सच्या माध्यमातून अभ्यासकाने, थिंकरनी, बऱ्याचशा सायंटिस्ट लोकांनी बऱ्याचशा गोष्टींची संशोधन केले असतील, तरीही आणि अजून किती संशोधन झाले तरीही जी सत्याची ऊर्जा आहे, सत्याची शक्ती आहे, सत्याचं जे चैतन्य आहे, त्याचा कोणीही मोजमाप करू शकत नाही. सत्यामुळेच पृथ्वी धरून ठेवलेली आहे. कारण सत्य नसेल तर सत्यासारखं जगात काहीही नाहीये. आणि सत्यच ईश्वर आहे आणि सत्यच ह्या जगाला चालवतो. ट्रूथ कंट्रोल्स धीस वर्ड अँड धर्म इज स्टेड इन ट्रूथ. गॉड इज ट्रूथ अँड ट्रूथ इज गॉड. गॉड इज एव्हरीवेअर. कारण एकमेव भगवंताचं नाम सत्य आहे. एकमेव भगवंत सत्य आहे आणि भगवंत सर्वांमध्ये
पूर्ण भरून आहे. कसा भरून आहे? कसं सांगावं भगवंत सत्याचं कसं स्वरूप सांगावं? हो, भल्या भल्यांनी सत्याबद्दल बोलायला गेले तर बोलता आलं नाही. माझ्या छोट्याशा शब्दांनी मी काय वर्णन करणार आहे. पण आज सत्य आहे म्हणून आपण सगळे आहात. काल सत्य होतं, आज सत्य आहे आणि उद्या सत्य राहणार आहे. आणि म्हणून सत्य आहे म्हणून हे जीवन आहे. आणि सत्याची काय पॉवर आहे ह्या थॉटच्या माध्यमातून ज्या महापुरुषांनी चिंतन केलं असेल, ज्या अभ्यासाकडेच सत्याचं चिंतन केलं असेल, अभ्यास केला असेल, त्यांनी त्यांच्या विचारातून मांडलेलं आहे. माझं पदरचं मी काही सांगत नाहीये. मला असं वाटतं मी जर कोणाला उठवलं तर वाचून दाखवलं तर खूप छान वाटेल. ननू बेटा वाचून दाखव. The earth is supported by the power of truth. It is the power of truth that makes the sun shine and the winds blow. Indeed, all things rest upon truth. साई बेटा वाचून दाखवतो. The earth is supported by the power of truth. It is the power of truth that makes the sun shine and wind blows. Indeed, all things rest upon truth. गुड 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 गुड. मी अपेक्षा करतो आपल्या सगळ्यांना समजलेलं आहे. आणि शक्यतो गुरुदेव काय करतात, पुस्तकामध्ये जशाला तसा जो थॉट आहे त्या थॉटचा मराठीमध्ये शब्दाशः त्याचा अर्थ काढून तुम्हाला वाचून दाखवण्याचे, लिहून दाखवण्याचे गुरुदेव प्रयत्न करत आहेत. मला ह्या थॉटमधून एवढंच सांगायचं होतं की सत्याची पॉवर या ब्रह्मांडाला, सृष्टीला कशी व्यापून आहे. आणि सत्याचा नियम आहे, एव्हरीथिंग चेंजेस, नथिंग रिमेन्स विदाउट चेंज. चेंज युअर थॉट अँड यू चेंज युअर वर्ल्ड. म्हणजे या सृष्टीमध्ये प्रत्येक वस्तू जी जन्माला येते ती कालानुसार ती नष्ट होत असते. कारण की हा सत्याचा नियम आहे. आणि जर आपण बदललात, म्हणजे आपण जर ज्ञान ग्रहण केलं, आपण जर चांगले वागायला लागलात तर निश्चित आपण जगालाही आपल्यासारखे बदलू शकतात, चेंज करू शकतात. म्हणून आपण स्वतः बदलणं, चेंज होणं फार गरजेचं आहे. कसं चेंज व्हायचं आपल्या सगळ्यांना? तर आपल्याला वाचनाची आवड असली पाहिजे, साधू संतांच्या सानिध्यात राहण्याची आवड असली पाहिजे, भगवंताच्या नामचिंतनाची आवड असली पाहिजे. आणि आपल्याला या जीवसृष्टीची प्रेमानं, मानवतेनं सेवा करण्याची आवड असली पाहिजे. याला चेंज होणं किंवा बदलणं म्हणतात. आणि खरोखर काळानुसार आपण सगळ्यांनी बदलायला पाहिजे. मी आता सांगितलं निसर्गाचा नियम आहे, एव्हरीथिंग चेंजेस, नथिंग रिमेन्स विदाउट चेंज. चेंज युअर थॉट अँड यू चेंज युअर वर्ल्ड. मी अपेक्षा करतो आपल्याला समजलं असेल. सर्वांना रामकृष्ण हरी. जय श्रीराम.